बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी नसून स्वतःचं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी केलंय, असा घणाघात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केलाय। नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राणा यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली। सोलापूरमध्ये इंस्टाग्रामवर भेटलेल्या 5 जणांच्या टोळीने ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी अवघ्या 8 दिवसात या टोळीला अटक केली असून या टोळीत 4 तरुण आणि 1 अल्पवयीन मुलगा सहभागी होता। मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलिसांकडे केलेल्या तक्रारीने राज्यात खळबळ माजली आहे। माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे। मराठा नेते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय। यावर मुंडेंनी आक्रमक भूमिका घेत आरोप फेटाळले आणि सत्यता बाहेर काढण्यासाठी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे। भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये ऐतिहासिक विजेतेपद पटकावून देशाला पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकून दिलाय। राज्य सरकारने उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी 2,25 लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवलंय। मुंबईतील द एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीतही वोट चोरी झाल्याचा आरोप होऊ लागल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सुमारे 221 वर्षांची समृद्ध वैचारिक परंपरा लाभलेल्या द एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होऊ घातलंय, मात्र त्याआधी मतचोरीच्या आरोपांना धार चढली आहे। वंदे मातरम हे कोणत्याही धर्माचं गीत नाही, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या परवलीचा शब्द आणि क्रांतिकारकांचं घोषवाक्य आहे। अलीकडे काही लोक हे धार्मिक गीत असल्याचा वाद निर्माण करतात, पण स्वातंत्र्य सैनिकांनी जात, पंथ, भाषा विसरून एकत्र येताना याच गीताने एकजूट केली होती, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलंय। भिवंडीतील सरावली औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी मोठी दुर्घटना घडली। मंगलमूर्ती नीट डायनिंग कंपनी नावाच्या एका कापड रंगवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली। आगीचं स्वरूप इतकं रौद्र आहे की धुराचे प्रचंड लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसतायत। आई आणि काकाने पळून जाऊन लग्न केलं, या रागातून एका पुतण्याने आपल्या काकाची हत्या केली। नागपुरात घडलेल्या या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली आहे। पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सोपा होणार आहे। MSIDCच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे हा प्रवास 8 ते 10 तासांवरून थेट 3 तासांवर येणार असून या महामार्गावरील तसेच इतर महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल। पुण्यातील दौंडमध्ये एका आई मुलाने मिळून पित्याला मारहाण करून त्याचा खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। काही महिन्यांनंतर मृत्यूचं खरं कारण समोर आलं असून दौंड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशासनाच्या नाकावर टिच्चून राजरोस वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना तहसीलदार शुभम पाटील यांनी जोरदार दणका दिला। गडचिरोलीत 2 दिवसात 3 टिप्पर पकडून दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे। विशेष म्हणजे माफियांनी हेरगिरीसाठी जागोजाग पेरलेल्या पंटरला चकवा देत तहसीलदारांनी बडगा उगारल्याची माहिती आहे। राज्य सरकारने 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलंय। दिलेला शब्द किंवा आश्वासन मुदतीत पाळले गेले नाही तर 1 जुलैपासून राज्यातील एकही रेल्वे लोहमार्गावर धावू देणार नाही, अशा शब्दात प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलाय। नागपूर मुंबई मार्गावरील विमान कंपन्यांनी हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल 21,000 रुपयांवर नेऊन प्रवाशांचा संताप वाढलाय। त्यामुळे हवाई प्रवास आता फक्त सोयीसाठी नव्हे तर लक्झरी ठरत आहे। मुंबईत काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानक सुरू झाल्या आणि या लोकलने रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना चिरडलं, ज्यात 3घांचा मृत्यू झाला। आंदोलनाला परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली। उत्तराखंडच्या हरिद्वार येथील अरिहंत विहार कॉलनीत एका व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीमुळे आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। या व्यक्तीने खोलीत कोळसा जाळला आणि त्यानंतर धुरामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झालाय। हैदराबादमध्ये मुंग्यांच्या भीतीमुळे एका 25 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिरमेकोफोबियाने ग्रस्त असलेल्या मनीषाने सुसाईड नोटमध्ये मुंग्यांचा त्रास असह्य असल्याचं म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांतील शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक या सर्व परिसरातून भटक्या श्वानांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत। त्याचबरोबर रस्त्यावरील गाई म्हशींच्या वावरावरही बंदी घातली आहे। छत्तीसगडमधील बिलासपूर येथे कोरबा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली। रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत, बचाव कार्य सुरू आहे।
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील नयाबास परिसरात बालाजी मंदिरात टेंट लावताना 2 जणांना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागला आणि दोघेही क्षणात बेशुद्ध पडले। मात्र सुदैवाने आसपासच्या लोकांची मदती आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत। भारताला जशास तसे उत्तर देण्यासाठी मसूदने महिला दहशतवादी तयार करण्याची योजना आखली आहे। मसूदची बहीण सादिया अझहर हिच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणारं केंद्र उभारण्यात येणार आहे। जर्मनीत रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या एका पॅलिएटिव्ह केअर नर्सने चक्क आपले रात्रीचे काम कमी करण्यासाठी 10 रुग्णांची हत्या केल्याचं उघड झालंय। 44 वर्षीय या नर्सला न्यायालयानं 10 रुग्णांच्या हत्येप्रकरणी आणि 27 जणांच्या हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। रशियातील उफा शहरात 19 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी स्थानिक धरण परिसरात सापडलाय। अजित सिंग चौधरी असे या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड येथील कफानवाडा गावातील रहिवासी होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचे पद भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत। या पदासाठी दरमहा 2,25,000 रुपये वेतन आणि भत्ते मिळतील। अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर आहे। महाराष्ट्र आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट अ पदांसाठी 1440 जागांवर भरती प्रक्रिया सुरू होत आहे। एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतील। नोव्हेंबर 2025 च्या जाहिरातीनुसार ही भरती असून अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भात समाज माध्यमांवरील चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या अफवांवर परीक्षार्थींनी विश्वास ठेवू नये असे आवाहन करणारे निवेदन राज्य परीक्षा परिषदेने गुरुवारी काढले। 23 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे। गुगल मॅप्समध्ये आता जेमिनीच्या मदतीने लोकेशनची अंतर्गत माहिती मिळू शकणार आहे। गुगल मॅप्सचे युजर्स फक्त सर्च बारमध्ये कॅमेरा चिन्ह दाबतील आणि एखाद्या रेस्टॉरंट किंवा इमारतीत कॉल करतील आणि जेमिनी हे लोकेशन का प्रसिद्ध आहे हे स्पष्ट करेल। स्टेट बँक ऑफ इंडिया शेअर बाजारात आणखी एक सहाय्यक कंपनी सूचीबद्ध करण्याची योजना जाहीर करत आहे। एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडसाठी आयपीओ लॉन्च करत आहे। एसबीआय त्यांच्या उपकंपनीतील 6.3% हिस्सा विकेल। एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे। सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही त्याच्या विरोधात पुन्हा बोलली आहे। सोमी अलीने यापूर्वीही सलमानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। सलमानने तिला धमकी दिली, तो माझा पाठलाग करतोय असंही ती म्हणाली आहे। या आठवड्यात दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बोर्डाची बैठक होणार असून आशिया कप दरम्यानचे वर्तन आणि पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून नक्वी यांची असलेली दुहेरी भूमिका याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रश्न उपस्थित करणार आहे। नक्वी यांनी आयसीसीच्या ऑपरेशनल नियमांचं उल्लंघन केलंय असा बीसीसीआयचा आरोप आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।